अंथरूण ओले होणे ही लहान मुलांमधील एक नेहमीची समस्या आहे. काही वेळेस मेंदू व चेतासंस्थेशी याचा संबंध असतो, तर काही वेळेस वर्तणूक उपचारांशी त्याचा संबंध असतो. अनूप आता 10 वर्षाचा झाला तरी बऱ्याच वेळा रात्री अंथरुणात शू करतो. किती वेळा त्याला ओरडले, अगदी 2 फटके दिले तरी काही उपयोग होत नाही. किती वेळा त्याला समजावलं की तू मोठा झालायस, आता असे नाही करायचं. मलाही समजतं की तो मुद्दाम नाही करत. काय करायचं आता? तर असे कित्येक प्रश्न अनेक पालकांचे असतात. डॉक्टर गेल्या महिन्यातच 2 वेळा साहिलला शाळेतून घरी पाठवलं. खेळाच्या तासांच्या वेळेस त्याला कपड्यातच शू होऊन गेले. असे आधी कधी झालेले नाही. आता तो दुसरीत आहे, पण 3 वर्षाचा असल्यापासून असे कधी झाले नाही. मला काळजी वाटली म्हणून लगेच तुमच्याकडे आले. अनूपला लहानपणापासून रात्री अंथरुणात शू होते आणि 10 वर्षाचा झाला तरी ते थांबलेले नाही. या उलट साहिलला 3 वर्षाचा झाल्यावर असे कधीच व्हायचे नाही आणि आता नव्याने हा त्रास सुरू झाला आहे. दोघांचीही तक्रार एकाच प्रकारची होती, नकळत होऊन जाणे. अनूपला अनूपला हे रात्री होते तर साहिलला दिवसा. काही मुलांना हा त्रास दिवसभरात किंवा रात्री कधीही होऊ शकतो. मुलांची वाढ होताना साधारणपणे 2-2.5 वर्षांची मुले झाली की आई वडील आणि घरातली इतर मोठी मंडळी शू लागली का, चला शू करायला, असे हळूहळू प्रशिक्षण सुरू करतात. आणि साधारण 3-3.5 वर्षापर्यंत बहुतांश मुले शू लागले की सांगणे, आपण आपण होऊन शू करायला जाणे असे शिकू लागतात. 5 वर्षापर्यंत मुले शूशी कधी आणि कुठे करायची ही शिकली तर ते नॉर्मल समजले जाते. 5 वर्षानंतर जर मुलांचे शू म्हणजेच लघवीवर नियंत्रण नसेल तर तो एक प्रकारचा आजार मानला जातो आणि त्याच्यावर उपचार करावे लागतात. हा त्रास बऱ्याच मुलांमध्ये असतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन. तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 5 वर्षाच्या 5 ते 10% मुलांमध्ये आपल्या लघवीवर नियंत्रण नसते. 8 ते 10 वयापर्यंत 1.5 ते 5% मुलांमध्ये हे नियंत्रण निर्माण होत नाही, तर 15 वर्षे वयाच्या 1% मुलांना हे नियंत्रण नसते. मुलांमध्ये मुलींच्या पेक्षा जवळजवळ 1.5 पट प्रमाण दिसून येते. काही कुटुंबांमध्ये हा त्रास दिसून येतो. एन्युरेसिसचे निदान करण्याआधी इतर कोणता मूत्रपिंडाचा किंवा मूत्राशयाचा आजार नाही ना, युरिन इन्फेक्शन नाही ना, किंवा फिट्स, इतर काही चेतासंस्थेचा आजार नाही ना, याची खात्री करावी लागते. बहुतेकदा लक्षणाची व्यवस्थित माहिती घेतली तर बाकी आजार नाहीयेत हे सूचित होते आणि आवश्यक वाटले तरच तपासण्या कराव्या लागतात. अनुवांशिकतेबरोबरच इतरही कारणे इनोरेसिसला जबाबदार असतात. मुलांना जेव्हा लघवीवरचे नियंत्रण शिकवले जाते तेव्हा काही मुले आपल्याला लागलेले शू रोखून धरू लागतात. साठलेली लघवी मावेल एवढे मूत्राशयाचे स्नायू प्रसारण पावतात. दिवसभर असे घडते आणि विशेषतः रात्री झोपेत मूत्राशयाचे स्नायू शिथिल होतात आणि लघवी होऊन जाते. अशा प्रकारे चुकीच्या सवयींमुळे इनोरेसिस सुरू होऊ शकतो. मेंदू आणि चेतारज्जू यांची वाढ, बुद्धीचा विकास यामध्ये बाधा निर्माण झाली तर इनोरेसिस होतो. त्याबरोबरच आजूबाजूचे वातावरण, भीती, लहान भावंड, जन्माला आल्यानंतर असुरक्षित वाटणे, अशा अनेक भावनिक घटकांमुळे सुद्धा एकदा प्राप्त झालेले नियंत्रण नाहीसे होऊन नव्याने इनोरेसिस होतो. साहिलच्या बाबतीत पण तेच घडलेले दिसते. इनोरेसिसवर उपचार करताना या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून निदान केले जाते आणि अनुवांशिकता आणि वातावरण यांचा विचार करून उपाययोजना केली जाते. मुलाला कधीच आपल्या मूत्राशयाच्या स्नायूंवर नियंत्रण करता आलेले नाही. त्यांच्यामध्ये इतर शारीरिक आजार नाहीत ना, याची खात्री करून घ्यावी लागते. जाईल आपोआप असं न म्हणता डॉक्टरकडे नेणे महत्वाचे. उपचार 2 प्रकारचे केले जातात: औषधोपचार ज्याचा चांगला उपयोग होतो आणि वर्तणूक उपचार. संध्याकाळी द्रव्य पदार्थांचे सेवन मर्यादित करणे, उदाहरणार्थ जेवताना 2 ते 4 पेले पाणी न पिऊ देणे,
किंवा संध्याकाळी चहा, कॉफी, कोल्ड्रिंक अशा गोष्टींवर मर्यादा घालणे, रात्री झोपण्याआधी शू करण्याची सवय लावणे, विशिष्ट वेळेला गजर गजर लावून त्यावेळेस उठून मध्यरात्री शू करायला शिकवणे, असे काही सोपे उपाय करता येतात. मुलांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करणे, त्यांना शाबासकी, बक्षीस देणे, याने लागलेली सवय पक्की व्हायला मदत होते. बॅटरीवर चालणारे एक उपकरणही उपलब्ध असते. अंथरूण ओले व्हायला लागले की यातून गजर वाजतो आणि मुलाला जाग येते आणि तो शू करायला उठून जाऊ शकतो. भावनिक संघर्ष आहे असे लक्षात आले तर मानसोपचाराचा मानसोपचाराचा चांगला उपयोग होतो. आपल्याला इतर मुलांसारखे आपल्या शूवर नियंत्रण नाही याचा मुलांना फार त्रास होतो. आत्मविश्वास कमी होतो, प्रतिमा चांगली राहत नाही आणि स्वाभिमान निर्माण होत नाही. आपला मुलगा किंवा मुलगी मुद्दाम असे वागत नाही हे ध्यानात घेऊन त्याला आधार देत, समजून घेत आणि प्रोत्साहन देत आपल्या मुलाला बरे केले पाहिजे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.